2 वर्ष होई जायत आता. 2 वर्ष मधून या कोणी फिरी पाहत नाही, काय नाही, कोणी येत नाही, काय गाडी येत नाही, काय नाही. पुऱ्या कशी काय जावायला पाहिजे, तिला रस्ता पाहिजे. समस्या म्हणजे एसटी येत नाही, पाणी आहे इथं, तिथून नाही तर मग जाण्या येण्यास फार त्रास आहे. जवळजवळ अर्धा किलोमीटर पाण्यातून जावं लागतं. आणि खडी टाकलेलं आहे, 2-3-4 वर्ष होऊन गेले खडी टाकायला. त्या जप्प सरले नाही, काय नाही, काय नाही. 1,20,00,000 रुपयांचा रस्ता, तरीही जीव धोक्यात. नेमकं प्रकरण काय? पाहूयात सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी प्रकाश शेवाळे. आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क. सत्य, वेग, विश्वास. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या भवाडे गावातील दगडीटेक वस्तीवर विकासाच्या नावाखाली झालेल्या कामांवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तब्बल 1,20,00,000 रुपयांचा निधी खर्च करून रस्त्याचे आणि पुलाचे काम करण्यात आले. मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच आलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने पुलाचा भराव वाहून गेला आणि संपूर्ण रस्ता खचला. यामुळे दगडीटेक वस्तीचा मुख्य रस्त्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. आज या भागातील नागरिकांना रोजचा प्रवास करताना स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागत आहे. ओढ्यातून किंवा पाण्याच्या प्रवाहातून मार्ग काढत शाळकरी, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी आपली दैनंदिन कामे करत आहेत. सर्वात गंभीर बाब म्हणजे एखादा रुग्ण अचानक गंभीर आजारी पडल्यास रुग्णवाहिका वस्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट होती. त्यामुळे पहिल्याच पावसात भराव वाहून गेला. आता या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि तातडीने रस्ता व पूल दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. कारण हा प्रश्न केवळ रस्त्याचा नाही, तर शेकडो आदिवासी नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या जगण्याचा आहे. या घटनेबाबत तुमचे मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशा महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि बागलाण न्यूज नेटवर्क चॅनलला आजच सबस्क्राईब करा. तसेच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी प्रकाश शेवाळे, कॅमेरामनसह बागलाण न्यूज नेटवर्क. धन्यवाद.